छोटी भाऊजाई 2 नंबरची आहे. आता त्याच राहिल्या होत्या, त्यांची आंघोळ राहिली होती. मस्त. काय करताय वहिनी? मी पुरण वाटते. हा, आज काय स्पेशल आहे? आज स्पेशल धोंडे जेवण नंदूबाईला. हा. पुरण वाटायचं, धोंडे करायचे. धोंडे जेवण करायला आलेलं आहे. करायचं. हा. हा. चाललंय इकडं मस्त पुरण वाटते तर. मस्त इकडं हे झाले परतून. चाललंय सकाळ सकाळ स्वयंपाक होय वहिनी? हा, सकाळ सकाळ. हा, मला दाखवा नाही तर चुकून राहायचं पुन्हा मग रागावते. माझी मम्मी आहे, माझी आई. आता आई काय करते? आमटी. हा, मस्त काय तर येळवणीची काढली डाळ. मस्त चुलीत भाजलेला कांदा आहे. वाटण चाललंय इथं लसूण खोबऱ्याचं. इथं मस्त कांदा, इथं येळवणीला डाळ काढली. छान असं कुकरमध्ये भात झालेला आहे होय आई. ह्याच्यात मस्त येळवणी काढली बघू शकता. हा, पीठ भिजून ठेवलेलं आहे. मस्त असं ना भाज्याचं मळून ठेवलेलं आहे. आई, आज काय विशेष आहे पोळ्याचं? हा, धोंड्याचा महिन्यामध्ये जेवाय बोललं म्हणून आम्ही आलेलो आहे. कपडे ही सगळं आणून ठेवले. सगळं आणले तुम्हाला दाखवतं आता पुढं पुढं बघत राहा होय. हा. कशी वाटते आमची मम्मी सांगा, आमच्या भाऊजाया कशा वाटतात नक्की सांगा. सगळ्या चांगल्या आहेत. मन मिळावं मस्त मस्त येतं होय. चालतंय कर मग ती बिचाऱ्या माझ्या भाऊजाई लय भारी दोन्ही पण. मन मिळावं मस्त येतं, स्वभाव लय भारी दोघीचं बी. इथं मस्त वहिनी कढीपत्ता आणलाय होय वहिनी. चालतंय. आईनं आता मस्त येळवण्याची आमटी करते, खूप छान लागते आईची येळवण्याची आमटी. तर लसूण खोबरं आल्याचं मस्त चुलीत भाजून वाटण केलेलं आहे. छान असा गावरान कढीपत्ता आणि इथं आता मस्त आमटी बनवत आहे. आईच्या हाताला खूप चव आहे आमच्या, मस्त करते आमटी. खूप छान झाली ती आमटी. इथं बघू शकता आता मस्त आमटी झालेली आहे आपली. मस्त आता आमटी झाली बघू शकता. छान असा कट आलेला आहे. मस्त झाली आमटी. मस्त आमटी. इथं मस्त तेल ठेवलंय गरम. तर मस्त कुरड्या घेतल्यात बघा आमच्या इथे. किती नाजूक अशा कुरड्या आहेत. मस्त कुरड्या आहेत. आणि इथं मस्त अशी भजी करायची दादा. वहिनी कसं धोंड करायचं? गपची दगड ठुता नाही त्यात. दगड कसा घालू? पुरण ठेवायचं आणि करायचं. हा बघा या दुसरं करून दाखवा. असे धोंडे बनवायचे. हा बघा असे ना उंडा करायचा म्हणजे बारका थोडा घ्यायचा. ह्याचाच मन असं धोंड्याचं होय. मोदकासारखं घ्यायचं असं. तुम्ही काय वहिनी पंढरपूरला गेलता काय? हो, थोडं जाऊन दर्शन घेऊन आलो. मस्त वाटतं ना. आमच्या वहिनीचं माहेर ही करकम. नदीमध्ये आंघोळ वगैरे करून दर्शन घेऊन. कोण कोण करकमचं त्यांनी कमेंट करून सांगा. होय वहिनी. मग काय आणि तू मस्त अशी बारी करायची आणि हे असं ना पुरण घ्यायचं त्यात. हां, पुरण घेऊन बंद करून घ्यायचं. हां. झाला दोंडा. झाला धोंडा. त्याला तळायचं तेलामध्ये. हां याचं मान असतं. हां, ह्याचं मान असतं ह्याला. चला सगळं झालं धोंड करून बघू शकता. इथे मस्त कुरड्या तळून झाल्या तिथे बघू शकता. मस्त ममडी बघू शकता. कसली फुगती आहे भारी. मस्त मग ह्या टाकायची काय बघा. मस्त तळण घाम्याला बरं तळलंय. आमचं खटलं मोठं आहे जरा. चला तिथं मस्त पुरणपोळ्या आमच्या वहिनीबाई चालू करल्यात. मस्त इथं चुलीवच्या गरम गरम पोळ्या या खायला होय. हो, गरम गरम पोळ्या खायला सुख आहे का चुलीवचं? चुलीवर. हा, चवदार एकदम. हा, सगळं जेवण चुलीवर बनवलं. हा. चालते करा मग पोळ्या आता. चुलीवच्या मस्त गरम पोळ्या बघू शकता. सुगरण बाया खातात आमच्या. मस्त टम फुगली फुगली. मस्त अशा पुरणपोळ्या झाल्या बघू शकता. मस्त पुरणपोळ्या गरम गरम खायला. छान असा व्हिडिओ बघत राहा. छान होणार आहे आजचा व्हिडिओ. तवा चांगला तापलाय मस्त चुलीवरती. चुलीवरच्या मस्त गरम गरम पोळ्या.
झाल्या पोळ्या. छान झालं. आता सगळ्या पुरणपोळ्या स्वयंपाक झालेला आहे. आता हे 5 ताटं घ्यावं लागतात. आपलं पाय जावायचं आणि लेकीचं पाय पुजायचं असतं तर मग त्यात धोंडे वगैरे करून ठेवले. तिथं मस्त पुरणपोळ्या स्वयंपाक केला आहे. मस्त पोळी, भात, आमटी, भजी, पापड असं ताट भरून ठेवलेलं आहे. इथे चौघांना पोशाख घेतलेला आहे. आमच्या दोघांना मुलांना पण घेतलेला आहे. फॅमिलीला आमच्या फुल पोशाख. मग आता आमची दीदी म्हणजे तुम्ही आत्या एंट्री करा. आमच्या दीदीने छान अशी मस्त रांगोळी डेकोरेशन असं केले आहे. छान वाटलं, मन असं प्रसन्न होतं असं. तर इथं वडील आहेत. मग आता घरातनं एंट्री केली की नंतर मग अगोदर पोशाख त्यांनी ना हातात दिला वडिलांनी. मग टावेल, टोपी, गंध लावला, पाय वगैरे पुजले. पण ते गडबडीत काय दाखवलंच नाही, गडबड झाली म्हणून. मग इथं मस्त टावेल दिला आणि नंतर मग हातात पोशाख दिला. नंतर मग आपल्या त्या 5 ताटाचा पंचात्री ठेवून मग असं ओवाळावं लागतं. त्यात अनारसे वगैरे ठेवून मग असं ओवाळलं. नंतर मग त्यांचं झाल्यावर लगेच मग मला पण हळदी कुंकू लावलं. ह्या अलीकडं आहे ती माझी चुलती आहे आणि मगच तुम्हाला दाखवलं स्वयंपाक करताना आमटी ती माझी आई आहे. त्याचं दोघी पण आता मला हळदी कुंकू लावत आहेत. हळदी कुंकू लावायचं पण ओटी भरायची. नंतर मग ते 5 ताटं हातात द्यायची. आपण कन्यादान करतो ना, मग हे 5 ताटाचं असं 5 ताटं नसतात म्हणजे 5 वस्तू म्हणजे फुलपात्र, वाटी, ग्लास हे असं असतं. ताट धरून हे 5 वस्तू असतात. नंतर हे वटी भरली माझी आणि नंतर मग ताट पण दिलं. नंतर मग दोघांचं काढून फोटोशूट चाललं होतं. मग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. धोंड्याचे साधं सिंपलच आहे. आम्ही काय असं जास्त नाही केलं, पण तेवढं असं डेकोरेशन करून नंतर इथं मग मी आईची ओटी भरली. पुन्हा नंतर मग माझ्या चुलतीची पण ओटी भरली. नंतर इथं मग मस्त धोंडे जेवण चाललं. इथं बघू शकता. इथं थोडीशी रील काढलेली आहे, ती पण तुम्हाला शेअर केलेली आहे. चला, मस्त कसा कार्यक्रम झाला धोंड्याचा नक्की कमेंट करून सांगा. दीदीने आमच्या असं छान लिहिलेलं आहे, लेकी जाणे जावाय धोंडे जेवण. खूप छान वाटलं. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय सगळ्यांना.